म्हटलेलं आहे की मी स्वार्थासाठी माझी भूमिका कधीच बदललेली नाही. सध्याच्या राजकारणात स्वार्थासाठी भूमिका बदलली जाते. मी माझ्या भूमिकेवरनं यू टर्न कधीच घेतला नाही. राज ठाकरे साहेबांच्या बद्दलचं आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही. पण त्यांनी आज जी काही भूमिका मांडली ही निवडणूक आयोगाच्या आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दलची, ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आलेली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे, हे कोणालाच नाकारता येणार नाही. पण आयत्या पीठावर रेषा ओढणारी लोक सत्तेत आलीत आणि त्यांनी या देशाचं आणि राज्याचं सत्यानाश केलेलं आपण पाहिलेलं आहे. पण आता जनतेच्या मतावर डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे भाजप करते आहे आणि ती वस्तुस्थिती त्यांना कळल्याबरोबर त्यांनी आज जी भूमिका मांडली ती काँग्रेसचीच भूमिका आहे आणि त्याचं समर्थन करतो. राज ठाकरेंनी कुठेतरी युटर्न मारलेला आहे त्यांच्या भूमिकेवरून. महापालिका निवडणुकीच्या आधीच का कुठली त्यांची नवीन खेळी वाटते? मला माहिती नाही, त्यांच्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. अजित पवार बीडच्या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित होते, तेव्हा त्याला कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी असं तंबी दिली आहे की हार तुले किंवा मूर्त्या देऊ नका, तर तसं वागाही, जर पुन्हा तुम्ही अशाप्रमाणे वागाल तर कारवाई केली जाईल अशा प्रकारचं एक. मला अपेक्षित आहे की आता यांनी आपले कार्यकर्ते सांभाळायचं आणि त्यांना स्तंभी देत राहायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे. निवडणूक आयोगाच्या भाजपला आणि त्यांच्या सरकारला मदत करण्याच्या धोरणामुळे जनतेचे मतं वर डाका टाकण्याचं काम या लोकांनी केलं आणि ही बहुमतानं सत्तेत आले, हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आणि आम्ही ते बोलणार आणि सातत्यानं बोलणार. कारण की निवडणूक आयोगाने ज्या माहित्या लपवल्या त्याच्यामध्ये त्यांनी मतं जी वाढवली त्याची माहिती लपवतात. ते म्हणतात की आमच्याजवळ डाटा राहिलेला नाही. 6 वाजताच्या नंतर रात्रीपर्यंत जे मतदान झालं त्याच्यातला डाटा आमच्याजवळ नाही. 76 लाख मताचं त्यांना माहिती द्यायला तयार नाही आणि म्हणून आमचा आक्षेप नेहमी राहील की यांनी जनतेच्या मतावर डाका टाकलेला आहे आणि त्या बैमानीने हे निवडून आलेले आहेत आणि आता मलाईचे खाते, मलाईचे जिल्हे आणि जनतेचे पैसे लुटायचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे, असं चित्र आपण पाहतोय. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आसाम असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, बांगलादेश असेल, अशा अनेक देश विदेशातील लाडक्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. लातूर, सांगली अशा जिल्ह्याचं त्या ठिकाणी आयडी दाखवून त्या पद्धतीचे फायदे घेतलेले आहेत. हे सरकारमधून आता आम्हाला कळत आहे. सरकारचेच आकडे पुढे येतात आहेत. म्हणजे त्या काळामध्ये लाडक्या बहिणीची मतं घेण्यासाठी राज्याच्या जनतेचे पैसे राज्याच्या लाडक्या बहिणींना देण्याऐवजी बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, बांगलादेश इथल्या लाडक्या बहिणींवर प्रेम यांचं होतं आणि त्या पद्धतीची लुटालूट महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची या लोकांनी केली हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी ज्या काही शेतकरी पण आहेत महाराष्ट्राच्या, त्याच्या सोयाबीनच्या पिकाला भाव द्यायचा नाही. 3,900 भावाने सोयाबीन विकला जातोय. 6,000 रुपये भाव देऊ असं यांनी सांगितलं होतं. 7,000 रुपये कापसाला भाव देऊ सांगितलं होतं. कापूसही कोणी घ्यायला तयार नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत, फळबागांच्या शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत. शेतकरी वाऱ्यावर. शिकलेल्या मुला मुलींची अवस्था तेच आत्ताच आकडे आलेत की 24,52,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नोकऱ्यांसाठी अर्ज केलेला महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकारचे आकडे आहेत, हे आमचे नाही आहेत. म्हणजे इतक्या बहिणी आणि भाऊ आमचे ते प्रतिष्ठित आहेत नोकरीच्या, ओव्हरेज व्हायला निघाले. सरकार त्यांच्या नोकऱ्या द्यायला तयार नाहीये. खासगीकरणावर सरकारचा भर आहे. महागाई रोज वाढवत चाललेली आहे. एसटीच्या बसेसची महागाई वाढवली, इलेक्ट्रिकची बिलं वाढवली. साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकची बिलं पोहोचली. शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक माफ आहे असं या सरकारने सांगितलं, पण आता इलेक्ट्रिकचे बिलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. ज्या शेतकऱ्यांना आता लाईटची गरज आहे त्यांना लाईट हे देत नाही. शेतकऱ्यांचे पिकं उभ्यानं मारले जातात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. हा जो तमाशा जो आहे, गोंधळ जो आहे, हे लोकांच्या मनोरंजनासाठी करताय हे सरकार. याचं उत्तर दिलं पाहिजे. सरकारने तुमच्या कार्यकर्त्याला काय आधारात तुम्ही समजवा.
पण तुम्हाला जनतेने, तुम्ही धोकाधडीनं निवडून आलेले लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत, तर जनतेला लुटायसाठी बसलेले आहेत का ते एकदा प्रामाणिक तुम्ही सांगितलं पाहिजे. आमचं सरकार जनतेसाठी नाही, हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी, आमच्या बगलबच्च्यांसाठी आणि हे आमच्यासाठी मौज मस्ती करायसाठी हे सरकार आहे. हे सरकारने एकदा जनतेला सांगून टाकावं. पण या पद्धतीचं राज्यामध्ये असंतोष, कायदा सुव्यवस्थेचे 3-13 दिवसाढवळ्या संतोष देशमुख सारख्या सरपंचाचं खून होणं, पोलिसांचा कोमिक ऑपरेशन करून एका मागासवर्गीय गाव करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हातानं मारून टाकणं आणि सर्वसामान्य लोकांना रोज जगणं असह्य करणं, अशा पद्धतीचं हे सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि म्हणून यांचं कोणता गोचा गोंधळ चालतोय, कुठल्या यांचा कार्यकर्त्याला काय सल्ला देतात आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याचं महाराष्ट्राच्या जनतेचं काय, या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. आणि म्हणून यांच्या ही जे रोजचे नाटकं चाललेल्या माध्यमातून आम्ही पाहतोय, हे या सरकारने तातडीनं बंद करावी आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष करावं, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. अजय दादा यांनी म्हटलेलं आहे की जर कोणी खंडणी मागताना पाहायला मिळालं त्यांच्यावरती मोकळा लावू. आणि खरं तर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही विविध स्तरातून जोर धरत आहे. सत्ता पक्षातलेच आमदार सातत्यानं त्यांचा राजीनामा मागताना आपण पाहतोय. सरकारमधलं काय चित्र विचित्र आहे ते आपण सगळेजण पाहतोय. हा रोजचा मनोरंजनाचा कार्यक्रम झालेला आहे असंच आपण पाहतोय. सगळे प्रश्न जनतेचे, मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी हा पद्धतीचा खेळ खेळला जातोय का, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर सरकारच्या प्रमुख लोकांनी द्यावं. राज्याच्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, अजून कोणी एक जण सांगतोय की अजून एक मुख्यमंत्री होणार आहे. किती करायचे त्यांनी सगळ्यांनाच उपमुख्यमंत्री करा, पण आमचा मुद्दा तो नाही आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर जो सोडलेला आहे, प्रत्येक स्तरातल्या लोकांना, त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका काय नेमकं सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी पाहिलं की मागच्या वेळेस सांगितलं की दावोसमधून तुम्ही जे काही तिथून 18 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट काही तर तुम्ही आणलं असं सांगितलं, तर ते मागच्या मुख्यमंत्र्यांनी जे आणलेलं ते कुठं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं ते आम्हाला दाखवा ना, व्हाईट पेपर काढा ना त्याची. तर तुम्ही ते काढायलाच तयार नाही, टिंगल उडवायला निघतात तुम्ही. जनतेचे पैसे तुम्ही 20-20 लोक, 25-25 लोक दाऊसला जाता, 6,500 किलोमीटर अंतरावर जाता आणि घराच्या हाकेवरच्या लोकांकडून दाऊसमध्ये जाऊन तुम्ही इथल्या इन्व्हेस्टमेंटचा करार तिथं करता. तुमच्या घरी पण बोलून करू शकता, मुख्यमंत्र्यांच्या घरी. तुम्ही ते न करता दाऊसला जाता. हे सगळे प्रश्न आम्ही विचारले, कुठं इन्व्हेस्टमेंट झालं त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. तुम्ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला आलात का सत्तेमध्ये? हे सगळे प्रश्न अवघडून बसलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज काळीमा लावण्याचं, कलंकित करण्याचं पाप शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला करण्याचं पाप हे जे करतात आहे, हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही. मला काल नितेश राणे यांनी एक पत्र लिहिलं आहे दादा भुसेंना की 10वी आणि 12वीला जे मुस्लिम विद्यार्थी येतात त्यांना बुरका घालून परीक्षा लिहिण्यास बसण्यास परवानगी नकारावी. मंत्र्यांनी हे करण्यापेक्षा त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी चर्चा करावी. काय धोरण करायचं त्यांना कॅबिनेटमध्ये करता येतं. रशिदीसाठी करायचं असेल तर तो भाग वेगळा आहे. पण मूळ प्रश्न आहे की मंत्र्यांचे काही जे अधिकार आहेत, त्यांनी जे शपथ घेतलेली आहे त्याप्रमाणे त्यांचं कारकीर्द असावी, एवढंच आमची अपेक्षा आहे. सरकारने त्यांच्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घ्यावे करतातच आहेत ना. तुम्ही जे जनतेला पसंत नाही ते कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेता. अदानीला प्रॉपर्टी दिलीच ना, मुंबई विकून दिलीच ना, कुठल्या कोणाला विचारलं, कोणी मागणी केली होती की अदानीला सगळ्या जमिनी द्या मुंबईच्या? कोणी दिली होती मागणी? केली तर नव्हती कोणी, पण तुम्ही निर्णय केला, देऊन टाकी. त्याच्यामुळे मंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांनी मंत्रिमंडळात या सगळ्या विषयावरची चर्चा करावी, सरकारने पॉलिसी आणावी. पण कोणाच्याही धार्मिक भावनाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी सरकारने करावी, हेच आमचं संविधान सांगतं. चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले होते आणि युती झाली तर तो सुवर्ण क्षण असेल अशा पद्धतीचा त्यांचा जो संवाद आणि चर्चा, राजकीय चर्चा पाहायला मिळते. एक बघा, आम्हाला कोण भेटी तर महाराष्ट्रात सगळेच भेटतात. परवा मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेले, गावाला आमच्या. तर ह्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, भेटलं तर बोलणं चालणं हे सगळंच असते, एकमेकाच्या घरी जाणं.
त्याला राजकीय करण्यापेक्षा राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत असं मला वाटतं. पुन्हा युती होईल याच्याविषयी त्यांची चर्चा झाली आणि तो सुवर्ण क्षण असेल असं चंद्रकांत दादा म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या हातात काय आहे ते तर प्रश्न विचारला पाहिजे ना. नाना, झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांच्या तपासावरती एकंदरीतच संशय व्यक्त केलेला आहे बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. त्याच्यामध्ये झिशान सिद्दीकीने जर जबाब नोंदवले त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नाव आहेत. त्यामध्ये मोहित कंबोज असेल, अनिल परब असेल, यांचं नाव जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे आणि अनेक बिल्डरांची नावं जबाबात नोंदवली. भाजपने आपल्या अनेक बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिलेली आहे. त्याच्यातलं एक नाव तुम्ही सांगितलं जे बाबा सिद्दीकीच्या मुलांनी जे मांडलेलं आहे त्याच्यातलं तो पण एक आहे की त्यांना पोलीस सुरक्षा दिलेली आहे. आता पोलीस सुरक्षेच्या आडमध्ये कोणाला तरी भीती दाखवणं, त्याला जीवे मारण्याची धमकी देणं, या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि सरकारचेच बगलबच्चे करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कुठं वाचणार आहे हा प्रश्न या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलेला आहे. बाबा सिद्दीकीचा ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस सांगण्यात आलं की वैष्णवी गँग जी आहे त्या गँगचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं, म्हणजे पोलिसांकडून सांगण्यात आलं. आता बाबा सिद्दीकीच्या मुलांनी, माजी आमदारांनी जे काही भूमिका मांडली की मोहित कंबोज यांनी माझ्या वडिलाला येऊन धमकवलं होतं, फोनवर धमक्या दिल्या होत्या आणि त्याच्यात वैष्णवी ग्रुपचा हात नाही यांचा हात आहे, अशा पद्धतीचं डायरेक्ट आरोप त्यांनी केलेला आहे. मृतकाचा तो मुलगा आहे, माजी आमदार आहे. पोलीस आणि सरकार या घटनेकडे दुर्लक्ष का करताय हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. भाजपचा बगलबच्चा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का? भाजप गुन्हेगारांना पोचते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता भाजपचं सदस्य नोंदणीचं मोहीम चाललेली आहे. मला तक्रार मिळाल्या की काही संस्था आहेत त्या संस्थेवाल्यांना धमकवलं जाते, संस्थापकाला धमकवलं जाते आणि तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीमध्ये काम चाललेलं आहे. भाजप आता दबाव तंत्र करून लोकांना जबरदस्ती आपल्या पक्षाचं सदस्य करून घेते आहे का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. सत्तेचा एवढा दुरुपयोग बीजेपी जे करताना आपण पाहतो आहे आणि कोणी ऐकलं नाही तर त्याच्यावर ईडी लावायचं, कोणी ऐकलं नाही तर त्याला सीबीआय लावायचं, अशा पद्धतीचं. आणि नाही ऐकलं ईडी सीबीआयला तर मग गुंडाइझमनं बाबा सिद्दीकी सारखं करायचं का? अशा पद्धतीचे प्रश्न भाजपवर निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे बाबा सिद्दीकीच्या मुलांनी जे काही आरोप केले त्याला मुख्यमंत्र्यांनी, योगायोगानं गृह खातं त्यांच्याकडे आहे, मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते का चूप आहे हा प्रश्न याच्यामध्ये प्रश्नार्थक निर्माण होतो आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन ज्या मृतकाच्या बाबा सिद्दीकीचा मृत्यू झाला त्यांच्या मुलांनी जे आरोप केले झिशान सिद्दीकींनी, त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून तरी दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे. नाना, धनंजय मुंडेंनी सांगितलंय की जर मला मुख्यमंत्री आणि अजितदादा बोलतील तरच मी राजीनामा देईल. जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा संजय राठोड असतील, अनिल देशमुख असतील, यांचे राजीनामे तुम्ही घेतले मंत्री असताना देखील. अजित पवारांचाही राजीनामा झाला होता, तेच फडणवीसांनी मागितला होता. आता फडणवीसाच्याच मंत्रिमंडळामध्ये हा सगळा प्रकार चाललेला आहे. एक नाही तर 65% मंत्री हे दागी आहेत. आरोप आहे, खुनाचे आरोप आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहे, बलात्कारांचे आरोप आहे. हे सगळे आरोप त्या मंत्र्यावर आहेत 65%. तर देवेंद्र फडणवीस जसं विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी या संजय राठोडचा राजीनामा मागितला होता, अनिल देशमुखचा राजीनामा मागितला होता, अजित पवारांचा राजीनामा मागितला होता. आमच्या सरकारने ते राजीनामे मंजूर केले होते. आता फडणवीसांवर वेळ आली, फडणवीस का चूप आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं. ओके, थँक्यू.